श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, UM मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्व प्रेमळ भक्तांचे स्वागत आहे. आज मामा तुमच्याशी संवाद साधत आहे, त्यामुळे आजच्या मामांच्या या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ बाळा, आजचा माझा हा दैवी संदेश अजिबात दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको, कारण मी आज तुला काहीतरी गुप्त गोष्टी सांगण्याकरिता आलो आहे. त्यामुळे आजच्या माझ्या ह्या सर्व गुप्त गोष्टी ऐकूनच पुढे जा. माझ्यावरती विश्वास ठेव, मी तुला काहीतरी देण्याकरिता आलो आहे. त्यामुळे आज मला दुर्लक्ष अजिबात करू नको. देव म्हणत आहेत, आता तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष आनंद येणार आहे आणि त्यासाठी आता तू पूर्णत्व तयार राहा. जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, होय देवा आम्ही तयार आहे असं टाईप करा. देव म्हणत आहेत, आता तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष पूर्णपणे आनंद येणार आहे आणि त्या आनंदासाठी आता प्रत्यक्ष तयार राहा. ज्यासाठी तुम्ही रडला आहात, जे दुःख तुम्ही सहन केला आहात, आता ते सर्व दुःख नक्की नष्ट होऊन जातील. फक्त आज तुमचा देवांना हा संदेश ऐकून किमतीचा वेळ द्या. देव म्हणत आहे, ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी तुम्हाला दुखवलं, आज तेही रडतील. फक्त आज माझा हा संदेश पूर्ण ऐका. जर तुमचा देवांच्या दैवी शक्तींवर व योजनांवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणत आहेत, जास्त विचार करणं सोड आणि काही मिनिटे आज तुझे मला दे. जर आज तू तुझे काही मिनिटे मला देशील तर नक्की तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार तुला स्वतःला दिसून येईल. त्यामुळे आज मला अजिबात दुर्लक्ष करू नको. शांत मनाने आजचा माझा हा दैवी संदेश दुर्लक्ष करू नको. पूर्णपणे शांत मनाने आज माझा हा संदेश पूर्ण एक. लक्षात ठेव, मी प्रत्यक्ष तुझे जीवन बदलण्याकरिता या संदेशाद्वारे आलो आहे. फक्त तुझा किमतीचा आज वेळ मला देऊन तर बघ, नक्की तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार तुला दिसेल. प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ आजपर्यंतचा सर्वात खास व्हिडिओ असणार आहे, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातून राग पूर्णत्व निघून जाईल. तुमचे मन शांत होईल. वाईट विचार तुमच्या मनातील पूर्णपणे आता कधीच येणार नाही. प्रत्यक्ष सकारात्मक विचार तुमच्या मनात असणार आहेत. तुम्हाला नक्कीच आता तुमचा यशाचा मार्ग तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला आजचा हा मामांचा संदेश पूर्ण ऐकायचा आहे. हा संदेश पूर्णपणे पाहण्यासाठी तयार राहा. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. क्रोध हा शत्रू आहे, ते कसे संपवायचे ही काळाची बाब आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला क्रोध केव्हाही करायचा नाही. जो व्यक्ती क्रोधित होतो तो व्यक्ती कसाही निर्णय घेतो आणि पूर्णपणे अडचणीत पडतो. म्हणून क्रोधित राहू नको आणि आज तुझा वेळ मला देऊन हा संदेश ऐक. जर तुमच्याकडे देवांना देण्यासाठी किमतीचा वेळ असेल तर आज नक्की देवांना तुमचा वेळ देऊन हा संदेश ऐकूनच पुढे जावा. देव म्हणतो, माझ्या प्रेमळ बाळा, आज तुझा वेळ मला दे. ज्यांनी आजचा हा मामांचा संदेश ऐकला त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख, गरिबी आणि पूर्णपणे चिंता दूर झाली आहे. त्यामुळे आजच्या मामांच्या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नका. देव म्हणत आहे, तुझे रडके जीवन आता पूर्णत्व आनंदी होईल आणि सुखी होईल. त्यामुळे आज तुझे फक्त मोजून 3 मिनिटे मला दे आणि हे एक.
आता तुझे नक्की दुःखाचे दिवस संपतील. देव म्हणत आहेत, तुझ्याकडे असलेला शिल्लक वेळ आज मला देऊन तर बघ. नक्की तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी स्वतः दूर करेल. देव म्हणतात, अडचणी आल्या म्हणून खचून जाऊ नको, कारण अडचणी आल्यावर तुला प्रत्यक्ष आनंद देखील येत असतो. हा विश्वास असू दे. ज्यासाठी तू धडपडला आहे, ज्यासाठी तुला रडावे लागला आहे, आता तेच तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी तयार राहा आणि आजचा देवी संदेश ऐका. देव म्हणत आहेत, फक्त मला आज तुझा किमतीचा शेवटपर्यंत वेळ दे. नक्की तुझ्या जीवनात पूर्णत्व आनंद येऊन जाईल. ज्यांनी आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष केला त्यांनी नक्कीच पछतावा केला. जर तुमची इच्छा असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणत आहे, तुझी इच्छा आता नक्की पूर्ण होईल. फक्त त्याकरिता तुझा किमतीचा वेळ आज मला देऊन तर बघ. नक्की तुझ्या मोठ्या इच्छा पूर्ण होऊन तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होऊन प्रत्यक्ष तुला माझा अनुभव येऊन जाईल. देव तुला चांगली बातमी पाठवत आहे. फक्त आज हा संदेश पूर्ण आहे. प्रेमळ भक्ता, मला पूर्णत्व ठाऊक आहे की तुझ्या जीवनात किती दुःखांना तू सामोरे गेला आहे. तुझे प्रत्येक दुःख आता मी दूर करेल. फक्त आज तुझा किमतीचा वेळ मला दे. देव म्हणतात, तुझ्या नशिबात नाही तेही मिळेल. फक्त संघर्ष जिद्द सोडू नको. तुझ्या सर्व चिंता मी स्वतः दूर करेल. भक्तांनो, देवदूत म्हणतात, हा संदेश पाहून तुमचे चांगले दिवस नक्की सुरू होतील. या क्षणापासून तुमचे जीवन बरे होईल आणि तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे मोठे आशीर्वाद प्राप्त होईल. तुम्ही या भेटीसाठी तयार आहात का? तयार असाल तर देवाच्या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी न चुकता आजचा हा संदेश पूर्ण ऐका. देव आज तुम्हाला सांगतोय, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठं नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझी पूर्ण वेळ परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठं नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. काही वेळा देव नवीन शक्यता उघडण्यासाठी दरवाजा पूर्णपणे बंद करू इच्छितात. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही बंद दरवाजे अनुभवले असतील. सर्व काही असूनही हे पूर्णपणे जाणून घ्या की देव तुमच्या जीवनात त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे अडथळा आणतो. तो काहीतरी काम करत आहे आणि जेव्हा तो पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला सभोवतालची प्रत्येक गोष्ट चांगली होईल. देव म्हणतो, वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार घडत आहे. हार मानू नको. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. जर देवांवर विश्वास असल्यास आत्ता श्री संत सद्गुरू बाळूमामा असं कमेंट कर. प्रेमळ भक्तांनो, देव म्हणत आहेत, चांगले आशीर्वाद आता तुला नवीन नोकरी, नवीन घर, चांगली बातमी आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपात तुझ्याकडे येत आहे. मी आता तुझ्या पूर्णपणे जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा पूर्णपणे घोषित करतो. मी आता तुझ्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो. विश्वास ठेव. पूर्णपणे माझ्याकडून मदत मिळते आणि विश्वास आहे की माझ्याकडे तुझ्यासाठी सर्वोत्तम योजना आहे जी योग्य वेळी प्रदान मी तुला करेल. तुझ्या जीवनात अनिश्चित पूर्णपणे स्थिती उद्भवते. तू तेव्हा काळजी करू नको. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाकत राहा. देव म्हणतो, प्रेमळ बाळा, आज मला तुझा किमतीचा वेळ दे.
कोणत्याही दुःखांना सामना करण्यासाठी आता तुला सज्ज व्हायचे आहे. आता तुझ्या सर्वात मोठ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करणार आहे, त्यामुळे तयार राहा. सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण होणार आहे, देव म्हणत आहेत. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल. फक्त आज तुझा किमतीचा वेळ मला देऊन आजचा माझा देवी संदेश पूर्ण ऐकूनच पुढे जा. देवदूत तुम्हाला म्हणतो की मी तुम्हाला लोकसंसाधने आणि वित्त पाठवणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. परिस्थिती बदलणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू सहमत असशील तर मी खूप देवावर प्रेम करतो असं टाईप कर. तू पुढे जाऊ शकतो पूर्णपणे. आता हा संदेश नीट ऐकूनच पुढे जा. देव म्हणत आहेत, मी तुम्हाला खूप आनंद आणि शांती आणीन. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा, शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. पुढील महिने तुमच्यासाठी सर्वात चांगले ठरणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेव, मी पूर्णपणे तुझ्यावर विश्वास ठेवून आहे. परमेश्वर म्हणतो, तू सर्वात कठीण काळात टिकून राहशील. तो मीच आहे हे तुला कळले नसतानाही मी तुला सहन करण्याची शक्ती दिली. जेव्हा तुझ्यासाठी परिस्थिती जी आणि लोकांसाठी तुला सोडून दिले, पण तू वादळातही पूर्णपणे थांबला नाहीस. तू वेगळे आहेस. मी तुला बसवण्यासाठी तयार केले नाही, मी तुला वेगळे राहण्यासाठी निर्माण केले आहे. आता मी तुझ्या विश्वास सुपणाला आशीर्वाद पूर्णत्व देणार आहे. मी तुझ्याशी किती चांगलो पूर्णपणे वागलो हे लक्षात ठेव. माझ्या प्रेमाचा आणि श्रमाचा फायदा घेऊ नको. व्यभिचार, मादक पदार्थ आणि सर्व वाईट नाही म्हण. तुझ्याकडे परत पूर्णपणे माझ्याकडे परत ये आणि मला तुझ्या सर्व चिंता सांग. मी नक्की तुझ्या त्या सर्व चिंता दूर करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा मामांचा दैवी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. देव तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही सहमत असल्यास देव सदैव माझ्या पाठीशी आहे असं टाईप कर. देव म्हणतो, प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा लागला तरीही मी ते सर्व चांगल्यासाठी गोष्टी करत आहे. यावर विश्वास असू दे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आहे. वेदना संपुष्टात येत आहेत. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि तू ज्याची वाट पाहत आहेस आणि प्रार्थना करत आहेस, आता मी तीच पूर्णत्व पूर्ण करणार आहे. त्यामुळे आता माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव आणि मला तुझा किमतीचा वेळ आज देऊन पुढे जा. देव म्हणतात, माझ्या प्रेमळ बाळा, तुझे चांगले दिवस आता नक्की येतील. फक्त तुझा किमतीचा वेळ आज मला देऊन तर बघ. ज्या गोष्टीसाठी तुम्ही धडपडला आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला आहात, देव आता प्रत्यक्ष तुम्हाला ती गोष्ट देतील. फक्त देवांवर विश्वास ठेवा. देवदूत तुम्हाला सांगत आहेत, प्रेमळ भक्ता, चिंता करणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुझे लक्ष माझ्याकडे केंद्रित कर. आता तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी, दुःख आणि सर्वपणे मी दूर करणार आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास तुझा असू दे. जर तुमचा देवांच्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये म्हणा, होय, आम्हाला देवांच्या शक्तींवर विश्वास आहे. देव म्हणतो, आता तुम्हाला माझा मोठा चमत्कार दिसून येणार आहे. त्यासाठी पूर्णत्व सज्ज राहा आणि पूर्णत्व पुढे चालत राहा. विश्वास ठेवा, काही ना काही देव तुमच्यासाठी पूर्णत्व कार्य करत आहेत. त्यामुळे देवांवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा.
देव म्हणतो, माझ्या प्रेमळ बाळा, चिंता करण्याची गरज नाही, फक्त तुझा वेळ आज मला देण्याची तुला आता गरज आहे. त्यामुळे तुझा किमतीचा वेळ आज मला दे आणि हा संदेश पूर्णत्व ऐकून पुढे जा. विश्वास ठेव, मी प्रत्यक्ष तुझ्या जीवनात चांगले काहीतरी बदल घडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि आता तुझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते पाहून तू आश्चर्यचकित होशील. कारण आता खूप काही चांगले तुझ्या जीवनात घडणार आहे. आता त्यासाठी सज्ज राहा. तुमचा देवांवर विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, होय मला देवांवर विश्वास आहे असं टाईप करा. आणि आत्ताच आपला हा संदेश शेअर करा. जर तुम्ही आजचा हा मामांचा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ दिला असाल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, होय आम्ही मामांचा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी आमचा किमतीचा वेळ दिला आहे असं टाईप करा. एकदा म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.